नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. मर्द असाल तर हा महाराष्ट्राच्या राजकारणातला आत्ताचा परवलीचा शब्द. जो तो उठतो तो मर्द असाल तर, मर्द असाल तर, मर्द असाल तर या शब्दाचा उपयोग करतो. म्हणजे मर्द असाल तर या मैदानात, मर्द असाल तर घेऊन दाखवा निवडणुका, मर्द असाल तर लढवून दाखवा निवडणूक, मर्द असाल तर इकडे या, मर्द असाल तर वरळीत या, मर्द असाल तर इकडे लढवा. मर्द असाल तर, मर्द असाल तर या शब्दाचा इतक्या वेळेला वापर झालाय, मला प्रश्न पडू लागलाय, मर्द असाल तरचा नेमका अर्थ काय आहे? म्हणजे एखादा माणूस मर्दाला आव्हान करतो, म्हणजे माणूस करत नाही शक्यतो मर्दाला आव्हान, स्त्री करते. ती कशाकरता करत असते? म्हणजे कशाला हवाय तुम्हाला मर्द नेमका? म्हणजे हे जे मर्द असाल तरचे आव्हान करणारे आहेत त्यांना मर्द नेमका कशाला हवाय हाच प्रश्न मला पडतोय. मर्द असाल तर या मैदानात. अरे काय करणार आहेस त्या मर्दाला बोलून मैदानात? मर्द काय करत असतो मैदानात उतरल्यावर? मर्दांचं मैदान कोणतं? काहीतरी म्हणजे या मर्द असाल तर या शब्दाला अर्थ असायला हवा आणि त्याच्या पुढची कारणं समजायला हवीत. म्हणजे मर्द असाल तर येऊन दाखवा मैदानात. त्या आमच्याकडे तसलं आव्हान, मर्द असाल तर येऊन दाखवा घरात, मर्द असेल तर येऊन दाखव जरा, असलं असलं काय बोलायचं असतं. हे मर्द असाल तरचं आव्हान देणारे बहुतेक वेळा मर्दपणाला ललकारत नेमकं काय साधू इच्छितात ते जरा स्पष्ट व्हायला पाहिजे. नाही होत ते स्पष्ट. मला मात्र येतं हसू. मर्द असाल तर या, मर्द असाल तर या, मर्द असाल तर या म्हटलं. बरं ते जाऊ दे, कोण मर्दाला कशाला बोलवावं हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. कुणाला कसल्या सवयी असतात, कुणाला कसल्या सवयी असतात, कुणाला मर्द बोलवायच्या सवयी असतील तर आपण काय सांगावं, सोडून द्या. आता जरा मी थोडंसं काही बोलावं म्हणतोय. आता मर्द असाल तर म्हणायचं म्हटल्यावर जरा तरी आलं पाहिजे ना आपल्या डोक्यात काही. मला काही प्रश्न विचारावे वाटतात. मर्द असाल तर काही गोष्टी ज्या मर्दपणाच्या पराक्रमात येतात त्या करून दाखवल्या पाहिजेत. लक्षात घ्या, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा असा मर्द होता ज्यानं राजकारणात थेट प्रवेश न घेता संपूर्ण राजकारणाला नियंत्रित केलं होतं. आणि जाहीरपणे हा मर्द सांगत होता, सरकार तिथून मंत्रालयातून चालतं आणि चालवणारा मी रिमोट कंट्रोल घेऊन मातोश्रीवर बसलोय. हे त्याला लोकांनी घटनाबाह्य केंद्र, घटनाबाह्य शक्ती वगैरे वगैरे काय काय बोलायचं ते बोललं होतं त्यावेळेला. बोलणारे सगळे हेच होते, काँग्रेस राष्ट्रवादीवाले. पण तुम्ही घटनाबाह्य म्हणा की अजून कसलं बाह्य म्हणा, चालवणारे बाळासाहेब ठाकरे होते आणि ते खरे मर्द होते. ज्यांनी कधी स्वतःला मंत्रिपद घेतलं नाही, मुख्यमंत्रीपद घेतलं नाही, पण सगळ्या पदावरती कंट्रोल बाळासाहेबांचा होता. नंतर बाळासाहेबांवर कंट्रोल करणारे काही लोक आले, सोडून द्या, पण तो नेहमी घरातूनचा प्रकार असतो. पण बाळासाहेबांचा वारसा सांगणारे उद्धव ठाकरे दुसऱ्याला मर्द असाल तर, म्हणजे आदित्य ठाकरे सुद्धा आजकाल मर्द असाल तर, मर्द असाल तर. मला आदित्य ठाकरेने मर्द असाल तर म्हटलं की उगाच हसू यायला लागतं. कशाला बोलवता मर्दांना असा प्रश्न मला पडतो. आता राहुल कनालला विचारावं लागेल काय सगळे प्रकार काय असतात ते. राहुल कनाल सांगू शकतील याबाबत अधिकची माहिती, कारण ते त्यांच्या जवळचे मित्र होते आणि त्यांच्याकडचं विचारणारा आम्हाला कोण आहे. म्हणजे त्यांच्या अगदी जवळचं ज्याला विचारावं की याचा अर्थ काय असतो, त्याचा अर्थ काय असतो. आता हे राहुल कनाल आहेत जे शिंदेच्याकडे आले, त्याच्यामुळे त्यांना आम्ही बोलू शकतो. त्यांना विचारावं लागेल की मर्द असाल तरचा नेमका अर्थ आदित्य ठाकरेंच्या काय असतो, कशा करता हे आव्हान देत असतात, जरा कळू शकेल पुन्हा काहीतरी. बघू, जाऊ तो विषय नाहीये. माझं म्हणणं एक आहे की मर्द असाल तर बाळासाहेबांनी जी मर्दुमकी दाखवली होती ती मर्दुमकी दाखवण्याची गरज आहे. म्हणजे मला कोणतंही सत्तेचं पद नको, पण मी सत्ता नियंत्रित करेल, ही मर्दुमकी बाळासाहेबांनी दाखवली होती. इथे मला मुख्यमंत्रीपद हवंय, माझ्या पोराला मंत्रीपद हवंय, माझ्या मेवण्याच्या पोराला अजून काहीतरी हवंय, असं म्हणणाऱ्या माणसांनी आपली मर्दुमकी पद न घेता दाखवायला हवी. आणि जर पद घ्यायचंच आहे तर मग मात्र अडपडद्यानी न येता थेट निवडणुकीत उतरवून आपली मर्दुमकी सिद्ध करायला हवी. उद्धव ठाकरेंना जसं ब्रह्मांडातील नव्हे विश्वातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हटलं गेलं होतं, अखिल विश्वातील, अखिल ब्रह्मांडातील लोकप्रिय मुख्यमंत्री, यशस्वी मुख्यमंत्री, म्हणजे काय 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 होते माहित नाही,
तसं आता उद्धव ठाकरे सुद्धा पंतप्रधान होऊ शकतात अशी चर्चा सुरू झालेली आहे. चर्चा सुरू झालेली आहे. पंतप्रधान होऊ शकतात. खरं तर शरद पवारांचं वय बघता शरद पवारांना भावी म्हणणं आता जमणार नाही, म्हणून ते उद्धव ठाकरेंच्या वरती घेऊन उद्धव ठाकरे पंतप्रधान होऊ शकतात असं सांगण्यात येत आहे. नितीश कुमारांना जे जमलं नाही, जे ममता बॅनर्जींना जमणं शक्य नाही, ते उद्धव ठाकरे आपल्या अल्पस्वल्प शक्तीच्या आधारावर करू पाहतात. म्हणजे ना उद्धव ठाकरेंची शिवसेना ना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःचे 100 आमदार महाराष्ट्रात निवडून आणू शकले नाहीत. आपली 100री करता आली नाही, यांना आपली 100री करता आली नाही. त्यांनी दावे करायचे आपण पंतप्रधान होऊ. बरं ठीक आहे, चला एक वेळाकरता मान्य करू की तुम्ही पंतप्रधान होऊ शकाल. जर मर्द असाल ना, तर पंतप्रधान होण्यासाठी जी मर्दुमकी इतर पंतप्रधानांनी दाखवलेली आहे, त्या पंतप्रधानांची मर्दुमकी तुम्हाला दिसली पाहिजे, तुम्हाला दाखवली पाहिजे. नरेंद्र मोदी गुजरातमधूनही लढले, उत्तर भारतातूनही लढले. आम्ही असं ऐकतोय की ते आता कदाचित दक्षिणेत जातील की नाही माहित नाही, पण दक्षिणेतूनही लढतायत. कदाचित कन्याकुमारीची जागा नरेंद्र मोदी लढू शकतात, दक्षिणेतून लढू शकतात. जर असा देशाचा पंतप्रधान कधी उत्तरेतून, कधी पश्चिमेतून, तर कधी दक्षिणेतून निवडणूक लढवण्याची हिंमत ठेवत असेल, तर अशी हिंमत थेट लोकसभा लढवण्याची उद्धव ठाकरेंनी देखील दाखवायला हवी. मर्द असाल तर उद्धव ठाकरेंनी लोकसभेच्या मैदानात उतरवून दाखवावं, मग स्वतःला पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी विधानसभेची निवडणूक लढवावी वाटत नाही, विधान परिषदेच्या मागच्या दारातून येतात, आपल्या राजीनाम्याची घोषणा करतात, ते तो देत नाहीत. त्यांनी अशा स्वरूपाची आव्हानं इतरांना देण्यापेक्षा मर्द असेल तर मनपाची निवडणूक घेऊन दाखवा, मर्द असाल तर जिल्हा परिषदेची निवडणूक घेऊन दाखवा, मर्द असाल तरी आमच्या मतदारसंघात लढून दाखवा. तुमचा मतदारसंघ कोणता ते सांगा. उद्धव ठाकरेंनी मी अमुक एका लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतो आहे आणि माझ्या समोर कोणत्या मर्दाला आणायचं आहे तिकडच्या हे सांगावं, आपला मर्दपणा सिद्ध करावा लोकसभा निवडणूक लढवून, आणि मग सिद्ध सांगावं की मी ती निवडणूक लढतोय. गेला बाजार लोकसभा सोडून द्या, आता लवकरच राज्यसभेच्या निवडणुका येऊ घातल्यात. महाराष्ट्रातल्या बऱ्याच जागा आहेत. या जागावर तरी उद्धव ठाकरे स्वतः निवडून येऊ शकतात का राज्यसभेवरचा, हा प्रश्न आहे. हिंमत असेल तर आपल्या बाजूनी आमदार आहेत हे सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी स्वतः राज्यसभेची निवडणूक लढवून दाखवावी आणि मग ठरवावं. मागच्या वेळेला कसं तोंडावर पडलंय, फडणवीसांनी कशा स्वरूपात तोंडावर पाडलंय ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. राज्यसभेत तोंडावर पडलाय, विधान परिषदेत तोंडावर पडलं, आणि ह्या निवडणुका झाल्यावर सरकारच पाडलंय. त्यामुळे इतरांना मर्दपणाची आव्हानं देण्यापेक्षा मर्द असाल तर येणारी लोकसभेची अथवा येणारी राज्यसभेची निवडणूक उद्धव ठाकरेंनी लढवून दाखवावी, एवढीच आमची त्यांना विनंती आहे. नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.